गेल्या काही दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सत्तरी भागातील बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नगरगाव येथील बागायतदार धनंजय मराठे यांच्या बागायतीतील सुपारी आणि केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। चतुर्थी जवळ असताना हे नुकसान झाल्यानं त्यांनी निराशा व्यक्त केली। धनंजय विनायक मराठे नगरगाव आंबेकान रावता। तर फाटल्या त्या 5-6 दीस वारो येयलो तेणी सादारणशे म्हाज्यो एक 60 माड्यो हे जाल्यो आडव्यो जाल्यो, 100 केळी आणि 2 माणकुरात आंबे घातले तेजे खांदे मोडून तेका लागून आनी थोड्यो माड्यो मोडल्यो। तेका लागून सादारणशे 60 माड्यो म्हणजे सादारण 7-12 1.5 क्विंटल तरी सुपारी गेली सगळी जावन। आणि परत पावसाक लागून वखदय मारूंक मेळोंक ना, तेका लागून हिरवी सुपारी भरपूर झडली। साधारण केळी जो पडले म्हणतात तुम्ही, तिथून लॉस किती झाले तुमच्या केळीने? केळींक साधारण लॉस म्हणटा 100 केळी म्हणजे प्रत्येक घड येता साधारण 60 ते 80 केळ्यांचो घड असता। तेका लागून 7-18 साधारणशे ते 1.5 लाख रुपया तरी नुकसान झाले। 1.5 लाख रुपये। हो हो। आणि आता जी पावसाक लागून सुपारी झडलेली आसा ती तुमका कितें सुकोवपाक कितें प्रोविजन आसा काय? सुकोवपाक हांवें पत्रे घातल्या पूण इतकी सुपारी सुकाना न्हू ती, तेका लागून ती पाड जाता। हिरवी सुपारी चड जेन्ना सुकली का ती भितून काळी जावन रावता, तेका लागून अर्धो रेट सुद्दां मेळना। तर ते नुकसान खूप जाता। तुमची कितें अपेक्षा आसा? अपेक्षा आमच्या गव्हर्नमेंटान समजपाचें आणि कितें ते दिवपाचें। तेच्या पयलीं कोणी येवन पाहणी बी केला कितें? ना, हाच्या आधी कोणी येऊन ना। म्हणजे गव्हर्नमेंटाचे कोणी येऊंक ना अजून? ना, गव्हर्नमेंटाचे कोणी येऊन ना। तशें आमी एग्रीकल्चरान फॉर्म भरून दितले न्हू, त्याच्यानंतर ते पळोवंक येता, त्याच्यानंतर पळयतले तेका।